राजकीय लोकांनी जर राजकीय धर्म पाळला तर त्यांना धर्माचं राजकारण करण्याची गरजच उरणार नाही. नमस्कार, आपण पाहतात थेट वार्ता. आज आपण एक अत्यंत संवेदनशील पण महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. राजकीय धर्म म्हणजे नेमकं काय आणि तो पाळला तर धर्माचं राजकारण थांबेल का? राजकीय धर्म म्हणजे कोणत्याही विशिष्ट धर्माशी संबंध नसलेला कर्तव्य धर्म, संविधानाची निष्ठा, जनतेच्या हिताचे निर्णय, पारदर्शकता, समान वागणूक, न्याय आणि विकास. भारतीय राज्यघटना आपल्याला धर्मनिरपेक्षतेचा मार्ग दाखवते. याची मूलतत्वे आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मध्ये पाहू शकतो. राजकीय व्यक्तींचा पहिला धर्म कोणता? देश, संविधान, जनता. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. अनेक धर्म, भाषा, संस्कृती इथे एकत्र नांदतात. कधी कधी निवडणुकांच्या काळात धार्मिक भावना उफाळून येतात. काही पक्ष किंवा नेते धर्माच्या आधारे मतांचं ध्रुवीकरण करतात. भारताची निवडणूक प्रक्रिया इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया नियंत्रित करते. नियम स्पष्ट आहेत. धर्माच्या आधारावर मत मागणं अयोग्य आहे. पण प्रश्न असा आहे, जर विकास, रोजगार, शिक्षण, आरोग्य या मुद्द्यांवर काम केलं तर धर्माचा वापर करण्याची गरज पडेल का? स्वातंत्र्य लढ्यात विविध धर्माचे लोक एकत्र आले. महात्मा गांधी, देशहित संदेश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समानतेची हमी, सरदार वल्लभभाई पटेल, भारतीय एकात्मतेचे शिल्पकार. त्यांनी धर्मावर नव्हे तर राष्ट्रावर भर दिला. आज देशासमोर मोठी आव्हाने आहेत. बेरोजगारी, महागाई, शिक्षणातील असमानता, आरोग्य सेवा. जर राजकीय लोकांनी पारदर्शक कारभार केला, सर्वांना समान न्याय दिला, विकासावर लक्ष केंद्रित केले तर समाजात धार्मिक तणाव निर्माण होणार नाही. राजकीय धर्म म्हणजे सत्ता नव्हे, सेवा. लोकशाहीत अंतिम शक्ती कोणाकडे आहे? मतदारांकडे. मतदारांनी धर्मावर नव्हे तर कामगिरीवर मतं दिली पाहिजेत. नेत्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. रोजगार कुठे आहे? विकास कुठे आहे? आरोग्य सेवा कुठे आहे? राजकीय धर्म पाळला गेला तर समाजात विश्वास वाढेल. धर्म हा माणसाला चांगला बनवण्यासाठी असतो, पण राजकारण जर धर्मावर उभं राहिलं तर समाज तुटतो. राजकीय लोकांनी जर खऱ्या अर्थाने राजकीय धर्म पाळला तर त्यांना धर्माचं राजकारण करण्याची गरज उरणार नाही. देश मोठा की धर्म? उत्तर स्पष्ट आहे. देश आणि संविधान सर्वात मोठं. आपण पाहत होता थेट वार्ता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.